रायगडमधली बातमी आपण बघतो। रायगडमध्ये एक अपघात घडलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी घाटामधली ही घटना आहे। धामणदेवीजवळ रसायनांची वाहतूक करणारा हा टँकर उलटलेला आहे आणि तो उलटल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात। बेस्टचा संप एकीकडे सुरू आहे, पण त्याचा परिणाम मुंबईतल्या वाहतुकीवर पाहायला मिळतोय। खासगी वाहनांच्या वाहतुकीत मोठी वाढ झालेली आहे। एससीएलआर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीने भरलेला दिसतोय। गडचिरोलीमध्ये एका ट्रकनं बसला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला असं कळतं। एटापल्लीहून आलापल्लीला जाणाऱ्या बसला सुरजागडकडे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकनं धडक दिली आहे। या अपघातात 10 जण जखमी झालेत। शिवस्मारकाचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागानं थांबवल्याची माहिती कळते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम थांबवल्याचं कळतंय। बांधकामाबाबत पर्यावरणवादी हे सुप्रीम कोर्टात गेलेले होते आणि त्यानंतर हे आदेश देण्यात आले अशी माहिती कळते। सातव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना देखील मिळणार आहे। 29,000 सरकारी शिक्षकांना याचा लाभ मिळू शकेल। खासगी शिक्षण संस्थांमधल्या 3.5 लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा फायदा होईल। नाणार रिफायनरी स्थलांतरित करण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरआरपीसीएलच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं। उलट या रिफायनरीसाठी लागणाऱ्या कुशल अकुशल कामगारांच्या 750 जागांसाठी रिफायनरीनं कोकणातल्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये कौशल्य विकास उपक्रमाची जाहिरातही दिली आहे। निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि देशातल्या शेतकऱ्यांना म्हणूनच दिलासा देण्यासाठी मोदी सरकारकडून मोठ्या हालचालींना सुरुवात करण्यात आली आहे। राजधानीमध्ये केंद्रीय सचिव रवी सिन्हा यांनी कृषी मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असं कळतंय। मोठी कदाचित घोषणा यात होऊ शकते। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होती। अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा देण्यासाठी यात निर्णय होऊ शकतो। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना शिवसेनेकडून पशुखाद्याचं वाटप करण्यात येत आहे। आदित्य ठाकरेंचा 3 दिवसांचा दौरा सुरू आहे। या गावामधली आपण दृश्य बघतोय। आदित्य ठाकरेंची पाठ वळतात। शिवसेनेनं मदत म्हणून पाठवलेलं पशुखाद्य लुटण्यासाठी गावकऱ्यांनी कशी गर्दी केली होती। आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या दौऱ्यात हदगाव तालुक्यातल्या नवरदेववाडी आणि वरवड गावात देखील भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। डोंबिवलीमधली बातमी आहे। भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। धनंजय कुलकर्णी हे भाजपच्या शहर उपाध्यक्षांचं नाव आहे आणि त्यांच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडले, ज्याच्यामध्ये फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी, त्याचबरोबर चॉपर, तलवारी आणि एअरगनचा समावेश आहे। दुष्काळी भागातल्या तरुणांसाठी एसटीनं 4,416 चालक आणि वाहक पदांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। 12 जिल्ह्यांसाठीची ही जाहिरात आहे। पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं चढ उतार होत आहेत। पेट्रोलच्या दरात 8 पैशांची घसरण, डिझेलचे दर 12 पैशांनी वाढले। माहीम चौपाटीच्या 2.5 किलोमीटर परिसराचं लवकरच सुशोभीकरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये कोळी सांस्कृतिक मंच, व्यायामशाळा आणि वाहनतळाचा समावेश असेल। मुंबई शहरातल्या हवेची गुणवत्ता गेल्या काही वर्षात वाढत्या बांधकामांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे ढासळते। नव्या वर्षातही अंधेरी, माझगाव, त्याचबरोबर वांद्रे कुर्ला संकुल आणि मालाडमध्ये तुलनेनं जास्त प्रदूषण आहे। मुंबईतल्या गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा रुग्णांची गैरसोय होते आहे। 15 दिवसांपासून दूध पुरवठा तिथला बंद आहे। मध्य रेल्वे प्रशासनानं लोकलच्या दरवाजाच्या वर आता एक निळा दिवा बसवलाय। ही सेवा पश्चिम रेल्वेवर कधी येणार असा प्रश्न तिकडचे नागरिक विचारतात। शिवडी न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंकमुळे 15,000 मच्छीमार बाधित होत आहेत, ज्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारच्या नाही तर केंद्र सरकारच्या नुकसान भरपाई धोरणानुसार त्यांना नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी होती। माहीम इथल्या महाराष्ट्र उद्यानात पक्ष्यांच्या 35 नव्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे, ज्यामध्ये 10 स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे। 20 पक्षीप्रेमींच्या मदतीने या उद्यानात नुकतंच पक्षी निरीक्षण करण्यात आलं। मिठी नदी स्वच्छतेसाठी 3 वर्षात एमएमआरडीएनं आणखी 9 कोटींची तरतूद केल्याचं कळतंय। आतापर्यंत 1200 कोटी खर्च झालेत, पण मिठीचं रूप काही पालटलेलं नाही। मुंबई पोलीस दलातल्या 12 महिलांची डॉग हँडलर्स म्हणून निवड करण्यात आली आहे। छोट्या श्वानांसोबत या महिला पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात आहे।
माडाच्या कोकण मंडळातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतल्या विजेत्यांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत वांद्रे मुख्यालयात हे शिबिर होईल। माडा किंवा सिडकोनं भाडेपट्टीनं दिलेल्या जमिनीवर एनए कराराची वाढीव दरानं आकारणी केली जाऊ नये अशी सुधारणा संबंधित कायद्यात करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे रेटण्यात आला। 104 पैकी 61 गावांमधल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पाला जमीन देण्यासाठी सहमती दर्शवली आहे। महसूल यंत्रणेनं या गावांमध्ये संयुक्त सर्वेक्षण पूर्ण केलंय। बेस्टच्या संपाचा मुंबई मेट्रोला फायदा होतो। एकाच दिवसात मेट्रोनं 5,20,000 प्रवाशांनी या मेट्रोमधून प्रवास केलाय। हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना आता कोंदट लोकलपासून मुक्ती मिळू शकेल। जुन्या लोकल हद्दपार करून त्या जागी नवीन हवेशीर लोकल आता लवकरच दाखल होणार आहे। कुरापतींना सडेतोड उत्तर द्यायला भारत डगमगणार नाही असा इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिलाय। लष्कर दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात काल त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना हे स्पष्ट केलं। महबूबा मुफ्ती यांनी स्थानिक दहशतवाद्यांचा भूमिपुत्र असा उल्लेख केला आणि त्यांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं विधानही त्यांनी केलं। अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी लवकर व्हावी म्हणून प्रयागराज इथे कुंभमेळ्यात दररोज 33,000 दीप प्रज्वलित केले जातात। विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचं निधन झाल्याचं कळतंय। दालमिया हे राम मंदिर आंदोलनातला विश्व हिंदू परिषदेचा चेहरा होते। चीनमधली बातमी आहे। शियानमेन शहरातल्या एका पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना झाडाची फांदी